हो तर अमोल भाऊ फुल ट्रॅक्टर चालवतो, डेंजर माणूस आहे भाई. आज एक टॉली 3-4 टॉल्या एकत्र नेते आणि कसं पण कुठून पण काढते. खतरनाक काम करते भाऊ. आपण नुसते बेगणे का तिकडून आणला इथपर्यंत रिवर्स ना. आता ट्रॉली पलटी करायची, मीच पलटी झालो. हे फौजी आहेत, रिटायर फौजी. 14 का 13 वर्ष सर्व्हिस केलेली. मराठा बटालियनमध्ये होते. पुढे गेला. व्हेरी गुड. कांडी पूर्ण कांडी कशी पुरवायची बघतो. तोडायचं नाही, मारता येत नाही, लावायची ते. हो. तर आता आपण ट्रॅक्टरमध्ये अमोल भाईच्या आई घातली. ट्रॅक्टर सफारी डेंजर आहे. ट्रॅक्टरमध्ये बसून बघायला मजा येते.
मुक्त गोटा आपण विजयाभाईच्या इथं बघितलेला, आता भावाने पण इथं केलाय. याच्यामध्ये जनावरांना मुक्त ठेवतात बंदिस्त कुंपणामध्ये, म्हणजे न बांधता ते फिरत फिरत चरतात असं काय असतंय. आता त्यांना चारा टाकला म्हणून त्यांना बांधून ठेवले, नंतर ते फ्री करणार परत. तर भाऊ म्हशीला पाणी देते. रानातली कामं सगळी अशी करावी लागतात. आणि भाऊ आमचा कुस्ती पैलवान पण होता आधी, मग शर्यती खेळलाय, जिंकलाय पण भाऊ. त्याचं पण नाव वैभव आहे. अमोल 17 कोकरोड, कधी पण या. तर अमोल भाऊ आपले युवा नेते, प्रतिष्ठान. शेतकरी गडबड नको, गोंधळ नको. आता घेत आम्ही चालवतो की तुमची गाडी चालवा गे राव, आम्ही काय नाही बोलतोय. तर साहेब आता आपली गाडी चालवतील. भाऊ सगळ्या गाड्या चालवतात, ट्रक, टेम्पो, किया, सगळ्या घे, काय लफडा नाही त्यात. काय घाला मला ठोकशिले, घे माग. आऊन दे बाय. आमल्या नदीच्या इथे जागा आहे काय? मग राहू दे. मग तर आता आपण निघूया घराकडे. चालू तर निघूया आता घराकडे. भाव दिवसभर येत होता, मी 10 मिनिटासाठी आलतो. आता जाऊ लंडन. तर साहेबांना विचारूया कशी वाटतं गाडी चालवायला. त्याला पहिल्यांदा दिली मी माझी गाडी चालवायला. सगळ्या गाड्या चालवत होते, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, सगळं. काय नाथखोळा भिंगरी करतो, भिंगरी. कशाला काय, आपण साधी माणसं, साधी म्हणून भिंगरी करतो सगळीकडे. कशी वाटते गाडी? कॅरेन्स कशी आहे? काल आपण दिवसभर फिरलो पण काल चालले नव्हते, आज चाललेल्या पहिल्यांदा. बसून कसं वाटलं? बसायला एक नंबर, कम्फर्टेबल आहे पुरी. तुम्ही पण घ्या. आम्ही घेतो, आमचे एवढे हे नाही. अरे विवासला बोलतोय, हे आपलीच आहे, तो घ्यायची काय गरज आहे? हा याला आपलीच आहे, हे काय सांगायला लागत नाही. दुसरे अनेक म्हणते का काय म्हटले, दुसरी कशाला? एक असताना 2 बैल नाही पाळू शकत, एकच बैल पाळू शकतो आपण. तर भाव आता लवकर दिसतील बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेताना. 2-3 वर्षात येत्या 2-3 वर्षात हायच. मग भावाचा छकडा येतोय लगेच. चला, आणि गाव बघा असं इथपर्यंत नदीचं पाणी येतं, पूर आला की पाक इथपर्यंत. रायल ये तांबे. आई होप दोस्तों आपको ये वाला वीडियो, ये वाला शॉर्ट ब्लॉग पसंद आया होगा. ऐसी अलग अलग तरीके की अमेजिंग वीडियोस अपन बनाते हैं, अपने चैनल पे डालते हैं. ट्रैवलिंग, मोटर ब्लॉग,
कार ब्लॉग और कहीं पे जाते तो वो वाला सीरीज, तो ऐसा कुछ सीन है। आप चैनल के साथ जुड़े रहिए, बने रहिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए आपको क्या पसंद है क्या पसंद नहीं और अपने को आगे क्या करना चाहिए। तो जुड़े रहिए और अपना प्यार बनाए रखिए। मिलते हैं आपको अगली वीडियो में, तब तक के लिए बाय बाय। सो प्लीज सब सपोर्ट करा।